सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची आणि थोडी गोंधळात टाकणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेत. पण दुसरीकडं या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार वाद सुरू झालेला आहे. आपल्याला पाहायला मिळतोय. भाजप आणि अजित पवार गटामध्ये नेमकं काय सुरू आहे? वाद पेटला आणि याचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो? या सगळ्या वादाची सुरुवात झाली अजित पवार यांच्या एका वक्तव्यामुळे. अजित पवार यांनी असा गंभीर आरोप केला आहे, की पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. हा आरोप फार मोठा होता. कारण भाजप स्वतःला भ्रष्टाचार विरोधी पक्ष म्हणून मानतो. महत्त्वाचं म्हणजे या आरोपानंतर सुरुवातीला भाजपकडून स्थानिक पातळीवर कोणाचेही स्पष्ट उत्तर आले नाही. त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आणि भाजप आणि अजित पवार गट सत्तेत एकत्र आल्यामुळे भाजप सुरुवातीला सावध भूमिकेत होता. कारण उघडपणे पलटवार केला असता महायुतीमध्ये तणाव वाढला असता. पण जेव्हा आरोप वाढू लागले आणि भाजपची प्रतिमा खराब होण्याची शक्यता निर्माण झाली, तेव्हा भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट मैदानात उतरले. रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांवर थेट आणि कडक शब्दात टीका केली. ते म्हणाले, की अजित पवार भाजप सोबत येत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना खाजगीत सांगितलं होतं, "साहेब पुन्हा एकदा विचार करा." याचा अर्थ काय? तर भाजपमध्येच काही नेते आणि कार्यकर्ते अजित पवारांसोबत युती करण्याबाबत समाधानी नाहीयेत. तर रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, अजित पवार हे स्वतःहून बोलत नाहीत, तर ते काही एजन्सी आहे त्यांच्यासाठी. स्क्रिप्ट लिहितात. काय बोलायचं, कधी बोलायचं, कोणता मुद्दा उचलायचा हे सगळं ठरवून दिलं जातं, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या मते पिंपरी चिंचवड निवडणुकीत अजित पवार अडचणीत आले आहेत. म्हणूनच भाजपवर आरोप सुरू झाले. भाजपकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप सरकार ना खाऊंगा ना खाने दूंगा या तत्वावर चालत आहे. म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही असा भाजपचा दावा आहे. अजित पवारही शांत बसले नाहीत. ते म्हणाले, माझ्यावर 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. तो आरोप सिद्ध झाला का? ते असंही म्हणाले, की ज्यांनी माझ्यावर आरोप केले तेच आज माझ्यासोबत सत्तेत बसले आहेत. यातून ते भाजपलाच अप्रत्यक्षपणे टोला मारत आहेत. यावर भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा उत्तर दिलं. ते म्हणाले, "खुद के गिरबान में झाँक के देखिए. आम्ही बोलायला लागलो तर अजितदादांना अडचण येईल." तसंच त्यांनी आठवण करून दिली, की अजित पवार आजही मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच सरकारमध्ये आहेत. या सगळ्या वादात भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, की महायुतीत जरी मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत असेल, तरी वैयक्तिक टीका आणि वाद टाळले पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत मित्रपक्षावर टीका केली नाही. म्हणून अजित पवारांनीही संयम ठेवावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर भाजप आणि अजित पवार गट सत्तेत एकत्र आहे, पण निवडणुकीत ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. निवडणूक जवळ आली की आरोप प्रत्यारोप वाढतात. दोन्ही पक्ष आपापल्या राजकीय फायदा पाहत आहेत. पण सरकार पडू नये म्हणून एक ठराविक मर्यादा पाळली जाते. एकंदरीत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सध्या सत्तेची युती आहे, पण राजकीय संघर्षही आहे. हा संघर्ष निवडणुकीपुरता आहे, की पुढे जाऊन याचे गंभीर परिणाम राज्यामध्ये दिसतील. त्याचबरोबर या भाजप आणि राष्ट्रवादीच्या आरोप प्रत्यारोपाबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.